नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी अर्जुन दांगट तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आज 1 एप्रिल 2023 रोजी आपण चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे चॅनलवर येणाऱ्या चालू घडामोडीच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील। आणि आता आपण जास्त वेळ न घेता लगेचच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर यामध्ये आपला जो आजचा पहिला प्रश्न आहे तो नाटोच्या बाबतीमध्ये आहे। नाटो ही जी संघटना आहे तर तिच्यामध्ये सामील होण्यासाठी फिनलंड आणि स्वीडन हे जे दोन देश आहेत त्यांची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामध्ये फिनलंडला ज्या देशाच्या संसदेने मान्यता दिलेली आहे, म्हणजे शेवटचा देश कोणता आहे की ज्याच्या संसदेने मान्यता दिल्यामुळे फिनलंड आता नाटोचा सदस्य होणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे। तर आपल्याला प्रश्न विचारलाय की असा कोणता देश आहे ज्या देशाच्या संसदेने फिनलंडच्या नाटोच्या सदस्यत्वाला मान्यता दिल्यामुळे आता फिनलंड जो आहे तो नाटोचा सदस्य होणार आहे। तर या ठिकाणी तुर्कस्तान हा जो पर्याय दिलेला आहे तर याचं उत्तरच तुर्कस्तान आहे। तुर्कस्तान हा शेवटचा देश ठरला ज्यानं फिनलंडच्या नाटोमध्ये सदस्यत्वाला काय केले आहे तर मान्यता दिलेली आहे, म्हणून फिनलंड जो आहे तो आता नाटोचा सदस्य होऊ शकणार आहे। तर नाटोमध्ये फिनलंडचं जे सदस्यत्व आहे त्याला पाठिंबा देणारे जे 30 देश आहेत त्याच्यापैकी तुर्कस्तान हा शेवटचा देश ठरलाय, हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर फिनलंडच्या सोबत अजून एक देश आहे ज्याचं नाटोमध्ये सदस्यत्व घेण्यासाठी प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे, तो देश आहे स्वीडन। तर लक्षात ठेवा, फिनलंड आणि स्वीडन या दोन देशांना नाटोचं सदस्यत्व हवंय। त्याच्यातल्या फिनलंडची प्रक्रिया जी आहे ती आता जवळजवळ पूर्णत्वाच्या टप्प्यामध्ये आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे। स्वीडनला मात्र अजून तुर्की आणि हंगेरी यांच्या मान्यतेची काय आहे मान्यता बाकी आहे। तुर्कस्तान आणि हंगेरीची मान्यता कोणाला नाही आहे तर स्वीडनला नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। त्याच्याबरोबर या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे तर नाटो म्हणजे काय तर नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटो, आणि तिचे सदस्य आहेत 30। आणि तसंच दुसरं महायुद्ध जे आहे तर त्याच्यानंतर ही संघटना स्थापन झाली होती बघा। आणि ह्या जे 30 सदस्य आहेत नाटोचे त्याच्यामध्ये 28 देश जे आहेत ते युरोपियन आहेत आणि 2 देश जे आहेत ते नॉर्थ अमेरिकन म्हणजे उत्तर अमेरिकन आहेत, हे देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न आहे, दयाळू योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे। आता योजनांच्या बाबतीमध्ये आपल्याला जोड्या लावामध्ये देखील विचारतात किंवा एखादी योजना असेल तर त्याच्या संबंधित राज्य विचारतात। तर आपल्याला पहिला प्राथमिक जो प्रश्न येतो तो प्रश्न पाहायचा आहे आणि त्याच्या संबंधित मग जोड्या लावाच्या बाबतीतली माहिती आपण खाली घेऊया। तर या ठिकाणी दयाळू योजना जी आहे ती उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र यापैकी कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने सुरू केली हे आपल्याला सांगायचं आहे। तर या ठिकाणी हरियाणा जे आहे तर हरियाणा ही योजना सुरू केलेली आहे आणि याच्याबरोबर इतर जे दिलेले आहेत तर महाराष्ट्राची महिला सन्मान योजना लक्षात ठेवा, महिलांना बसमध्ये प्रवासाच्या बाबतीमध्ये आहे 50% सवलत। उत्तराखंड जे आहे तर रेशीम कीट विमा योजना लक्षात ठेवा रेशीम किड्यांच्या बाबतीमध्ये, आणि पहिलं राज्य ठरलं रेशीम किड्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांसाठी योजना सुरू करणार। आणि दिल्लीची मोहल्ला बस योजना आहे बघा। तर अशा प्रकारे हे चारही योजना आपण या ठिकाणी कव्हर केल्या आहेत। आणि आता हरियाणाची जी योजना आहे तिची डिटेल पाहूया। हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत मनोहरलाल खट्टर आणि त्यांनी ही जी योजना आहे ती सुरू केलेली आहे। कशासाठी तर गरीब कुटुंब जे आहेत त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना आहे। हिचं पूर्ण नाव जे आहे ते म्हणजे दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय कुटुंब सुरक्षा योजना म्हणजेच दयाळू योजना असं आपण तिला म्हणू शकतो। आणि या योजनेचा जो शुभारंभ आहे तो कोणी केला आहे तर मनोहरलाल खट्टर यांनी, जे की हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत। त्याच्याबरोबर योजनेची महत्त्वाची अट काय आहे तर 1,80,000 रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले जे कुटुंब असतील त्यांच्या कुटुंबातील एखादा सदस्य जर नैसर्गिक किंवा अपघाती त्याचा मृत्यू झाला किंवा त्याला कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्याला आर्थिक मदत देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। तर अशा प्रकारे हरियाणाची दयाळू योजना आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवा। आणि महाराष्ट्राच्या बाबतीत महिला सन्मान योजना आहे, त्याच्यानंतर ती अस्मिता योजना आहे, त्याच्यानंतर अजून ती जेलच्या बाबतीमध्ये एक योजना होती ती योजना व्यवस्थित लक्षात ठेवा। त्यानंतर उत्तराखंड आहे, उत्तराखंडची रेशीम कीट विमा योजना आहे, आणि दिल्लीच्या बाबतीमध्ये मोहल्ला बस योजना व्यवस्थित लक्षात ठेवा। आणि आपली महाराष्ट्राची एक आयोगाने विचारलेली जेलच्या बाबतीतली योजना कोणती आहे तर ती जिव्हाळा योजना आहे। ही एकदा प्रश्न येऊन गेला जिव्हाळावरती। आता महिला सन्मान योजना बसच्या बाबतीमध्ये आहे 50% सवलतीची, तर तेही लक्षात ठेवा। यानंतर पुढचा प्रश्न आहे,
भारतीय नौदलासाठी कोणती आग नियंत्रण प्रणाली खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयानं भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बरोबर करार केला आहे. आता बघा, संरक्षण मंत्रालयाचे BEL म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही जी कंपनी आहे हिच्याबरोबर बरेच करार झालेत आणि त्याच्यामध्ये विविध प्रणाली भारतानं काय केल्या आहे तर भारतीय संरक्षण मंत्रालयानं त्यांच्याकडून खरेदी करण्यासाठी तो करार केला आहे. तर त्याच्यातल्या ह्या सगळ्या प्रणालीची नावं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. जेवढे 4 ऑप्शन आपल्याला व्यवस्थित बसतात तेवढे आपण घेतलेत. तर याच्यातल्या प्रत्येक प्रणालीच्या बाबतीमध्ये किंवा प्रत्येक हे जे संरक्षण साधनं आहेत ते याच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर या ठिकाणी उत्तर जे आहे तर आपल्याला विचारलं की आग नियंत्रण प्रणाली कोणती आहे, की आता इथे आग नियंत्रण प्रणाली ह्या 4 पैकी एक सांगायची कोणती आहे, तर ती जी आहे ती आहे लिनक्स U2 ही आग नियंत्रण प्रणाली आहे. हिच्या खरेदीसाठी करार देखील झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येणार आहे. आता बाकीच्या ज्या प्रणाली आहेत म्हणजे बाकीचे जे संरक्षण साधनं आहेत ते कशासाठीचे आहेत ते पाहूया. लिनक्सच्या बाबतीत आपण पाहिले आग नियंत्रण प्रणाली आहे. सारंग प्रणाली जी आहे ती नौदलासाठी इलेक्ट्रॉनिक सपोर्ट मेजर सिस्टम आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट आकाश तिरेक आहे बघा, तर हे सैन्यासाठी स्वयंचलित हवाई संरक्षण नियंत्रण आणि सूचना प्रणाली आहे. आणि अरुधारा जे आहे ते मध्यम शक्तीची रडार आहे. तर ह्या सगळ्या प्रणाली BEL कडून संरक्षण मंत्रालय खरेदी करणार आहे. त्याच्यासाठी विविध करार देखील झालेले आहेत. तर आपल्याला कराराच्या रक्कम वगैरे विचारल्या जाणार नाहीत, तर आपल्याला ह्या प्रणालीची वैशिष्ट्य विचारले जातील म्हणजे कशाशी संबंधित आहे असं विचारलं जाईल, तर ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता प्रश्न आहे, अवकाश संशोधन संस्था कोणती आहे जी जून 2023 मध्ये मंगळ ग्रहावर राहण्यासाठी 4 अवकाशवीरांना प्रशिक्षण देत आहे. आता बघा, मंगळ ग्रहावरती नासा जी संस्था आहे नासाकडून 4 अवकाशवीर पाठवले जाणार आहेत आणि अशा प्रकारे त्या 3 मोहिमा होणार आहेत. तर उत्तर काय येणार आहे मग, तर नासानं ही मोहीम जी आहे ती आखण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी ते अवकाशवीरांना प्रशिक्षण देखील देत आहेत. किती अवकाशवीरांना प्रशिक्षण देते नासा, तर 4 अवकाशवीरांना. आणि नासा कोणत्या देशाची अवकाश संशोधन संस्था आहे, तर अमेरिकेची. हे पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर या ठिकाणी ज्या 3 मोहिमा नासा राबवणार आहे मंगळ ग्रहावर जे लोकांना पाठवण्यासाठीच्या आहेत तर त्याच्यामध्ये पहिली योजना जी आहे ती यावर्षी जून 2023 म्हणजेच यावर्षी पाठवली जाणार आहे जून महिन्यामध्ये. दुसरी मोहीम जी आहे ती 2025 मध्ये पाठवली जाणार आहे आणि तिसरी मोहीम जी आहे ती 2026 मध्ये पाठवली जाणार आहे. कशावरती, तर मंगळ ग्रहावरती. आणि कोणाला पाठवणार, तर पृथ्वीवरून अवकाशवीर जे आहेत त्यांना ते पाठवलं जाणार आहे. तर हे लक्षात ठेवा, नासाकडून अशा प्रकारची योजना आखण्यात आलेली आहे. आणि ग्रह लक्षात ठेवा, मंगळ ग्रहावर पाठवलं जाणार आहे किंवा कोणत्या ग्रहावर पाठवणार असंही विचारलं गेलं तर ते आपल्याला ग्रह माहीत असलं पाहिजे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. आता हा प्रश्न आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी नियुक्त्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत तर त्याच्या संबंधित हा प्रश्न आहे. तर इथे आपल्याला विचारले की संयुक्त अरब अमिरात जे आहे त्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत शेख मोहम्मद बिन जायद अल नहयान यांनी अबुधाबीचे पुढील युवराज म्हणून कोणाची निवड केली. आता या ठिकाणी जे लोक आहेत तर यांच्यापैकी अबुधाबीचे युवराज जे आहेत तर त्यांचे नाव तुम्हाला सांगायचे आहे ज्यांची निवड त्या ठिकाणी झालेली आहे. तर उत्तर जे आहे ते म्हणजे शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद असं यांचं नाव आहे आणि त्यांची निवड आता कशासाठी झालेली आहे तर अबुधाबीचे युवराज म्हणून करण्यात आलेली आहे. या ठिकाणी वर एक पर्याय आहे तो म्हणजे संयुक्त अरब अमिरातीच्या राष्ट्राध्यक्षांचंच नाव त्या ठिकाणी आहे आणि तिसरा जो पर्याय आहे तो म्हणजे संयुक्त अरब अमिरातीचे ते आता उपराष्ट्रपती बनलेले आहेत शेख मनसूर बिन झायद अल नहयान यांना काय करण्यात आलेलं आहे तर संयुक्त अरब अमिरातीच्या उपराष्ट्रपती त्यांची काय करण्यात आलेली आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा, राजे जे आहेत किंवा राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते शेख मोहम्मद बिन झायद अल नहयान, युवराज जे आहेत ते शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद आणि उपराष्ट्रपती जे आहेत ते शेख मनसूर बिन झायद अल नहयान असे 3 जण त्या ठिकाणचे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये नाते सांगतो, हे जे शेख मोहम्मद बिन आहेत तर त्यांचे मुलगा आहेत शेख खालिद बिन मोहम्मद आणि शेख मनसूर बिन जायद आणि शेख मोहम्मद बिन जायद हे भाऊ आहेत. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा प्रश्न आहे, जर्मनीच्या संसदेला संबोधित करणारे पहिले सम्राट आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत. तर जर्मनीची जी संसद आहे तिला संबोधित करणारे पहिले सम्राट जे बनलेले आहेत ते तुम्हाला आता पर्यायावरून लक्षात आलं असेल. हे 3 पर्याय आपण मागे रिवाइज केलेत आणि त्याच्यामध्ये राहिला 4था पर्याय. तिसरे किंग चार्ल्स जे आहेत तर त्यांनी त्या संसदेला संबोधित केलेलं आहे आणि अशा प्रकारचे ते युकेचे पहिलेच सम्राट ठरलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता पुन्हा पर्याय आपण एकदा रिवाइज करूया.
तिसरे किंग चार्ल्स यांच्या बाबतीत लक्षात ठेवा, जर्मनीच्या संसदेला संबोधित करणारे पहिले सम्राट ठरले. आणि त्यानंतर शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अबुधाबीचे पुढील युवराज. आणि शेख मनसूर बिन जायद अल नहयान संयुक्त अरब अमिरातीच्या उपराष्ट्रपतीपदी त्यांची नियुक्ती. तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी आपल्याला विचारले की कोणत्या देशानं शांघाय सहकार्य संघटनेमध्ये भागीदार म्हणून सामील होण्यास सहमती दर्शवली आहे. तर शांघाय सहकार्य संघटनेमध्ये संवाद भागीदार म्हणून सामील होण्यास ज्या देशानं सहमती दर्शवलेली आहे तो देश आहे सौदी अरेबिया. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. या ठिकाणी बेलारूस दिलेलं आहे. बेलारूसच्या बाबतीत लक्षात ठेवा, ॲलियस बिल्यास्की जे आहेत नोबेल पुरस्कार विजेते, त्यांना 10 वर्षांची शिक्षा बेलारूसनं ठोठावलेली आहे. रशियाच्या बाबतीमध्ये तर बरेचसे पॉईंट आहेत. रशियाकडून भारतानं तेल खरेदी केलेलं आहे. त्याच्यानंतर रशिया जो आहे त्याच्यावरती बरेचसे निर्बंध लादण्यात आलेले आहेत. त्यानंतर युद्धाच्या बाबतीमध्ये जे आहे युक्रेन रशिया युद्ध, ते यार्स क्षेपणास्त्राच्या बाबतीतही आपण काल प्रश्न पाहिलाय. असे रशियाच्या बाबतीतले बरेचसे प्रश्न आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत तर त्यांच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय जे न्यायालय आहे त्याच्याकडून वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे. तर ह्या गोष्टी रशियाच्या बाबतीत तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. ब्रिटनच्या बाबतीमध्ये काय काय लक्षात ठेवणार आहात, ब्रिटनच्या महाराणीचा मृत्यू एक, त्याच्यानंतर दुसरं काय ब्रिटनचे पंतप्रधान जे झाले म्हणजे लीज ट्रस, त्याच्यानंतर काय ऋषी सुनक. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ब्रिटनच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर ब्रिटननं भारतासोबत एक व्हिजा जो आहे व्हिजाच्या बाबतीमध्ये एक करार झालेला आहे, तोही तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे हे जे देश आहे ते गेल्या वर्षी किंवा ह्या वर्षामध्ये जे ते पॉईंट त्याच्या बाबतीमध्ये आहे ते सगळे पॉईंट आपल्याला ते देश पाहिला की लक्षात आले पाहिजे. असा अभ्यास आपला जर झालेला असेल तर आपल्याला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे G20 कार्यकारी गटांच्या बाबतीतला आहे. या ठिकाणी आपत्ती जोखीम कमी करण्याशी संबंधित जो G20चा कार्यकारी गट आहे किंवा कृती गट आहे तर त्याची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली हे आपल्याला विचारलेलं आहे. तर उत्तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे, गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी याची बैठक झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर आहे. तर भारत जो आहे तो G20चा सध्या अध्यक्ष आहे 2023 या वर्षासाठी. मग G20च्या बाबतीत एक पॉईंट अजून असेल लक्षात ठेवायचा, G20 जी शिखर परिषद झालेली आहे गेल्या वर्षीची ती बाली या ठिकाणी झालेली आहे इंडोनेशियातील. आणि भारतानं कोणत्या देशाकडून G20चं अध्यक्षपद स्वीकारलं तर ते इंडोनेशियाकडून स्वीकारलेलं आहे. हे देखील इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर आता भारत जो आहे तो भारत G20चा अध्यक्ष आहे 2023 या वर्षासाठी. आणि त्याच्या ज्या कार्यकारी गटाच्या पहिल्या बैठक आहेत त्या तुम्हाला आपल्या PDF मासिकामधून जे आहे ते व्यवस्थित पाठ करून ठेवायच्या आहेत. यानंतर आता आपण आपल्या PDF नाही, पुढचे 2 प्रश्न आहेत त्याबद्दल माहिती घेऊया. तर प्रश्न आहे, 21 वर्षाखालील वयोगटातील सर्वात कमी वेळेमध्ये 5 तास 30 मिनिटं पालकची सामुद्रधुनी पार करणारी सर्वात जलद भारतीय जलतरणपटू कोण ठरली आहे. तर 21 वर्षाखालील वयोगटातील सर्वात कमी वेळेमध्ये 5 तास 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये पालकची सामुद्रधुनी पार करणारी जी सर्वात जलद भारतीय जलतरणपटू ठरलेली आहे तिचं नाव आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी आपण पर्याय एकदा रिवाइज करूया. खुशी पठाण याच्या बाबतीमध्ये आपण काल पाहिलेलं आहे, जी अग्निवीरांची पहिली तुकडी तयार झाली आहे प्रशिक्षण घेऊन, त्याच्यामध्ये हिला पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर सुरेखा यादवच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे वंदे भारत ट्रेन आहे, त्यांचे त्या पहिले चालक ठरले महिला. संध्या मानेंच्या बाबतीमध्ये विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो त्यांना देण्यात आलेला आहे. आणि संपन्ना शेलार शेवटचा पर्याय राहिला, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे संपन्ना शेलार, जिने 21 वर्षाखालील ती सर्वात कमी वेळेमध्ये पालकची सामुद्रधुनी पार करणारी सर्वात जलद भारतीय तरुणपटू ठरलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आणि संपन्ना शेलारच्या बाबतीत लक्षात ठेवा ती पुण्याची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टाइम मासिकानं 2023 या वर्षासाठी जाहीर केलेल्या 50 ठिकाणांच्या वर्ल्ड्स ग्रेटेस्ट प्लेसच्या वार्षिक यादीमध्ये कोणत्या 2 भारतीय ठिकाणांचा समावेश झाला. तर हे पहा, या ठिकाणी प्रश्नामध्ये एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे, भारतातले किती ठिकाणं, 2 ठिकाणं. किती ठिकाणांपैकी, 50 ठिकाणांपैकी. यादी कोणी जाहीर केली, टाइम मासिकानं जाहीर केली. हे 3 पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. कशाचे आहे तर ते पर्यटन स्थळं आहेत बघा, म्हणजे पर्यटनाच्या बाबतीमधले ही यादी आहे. आणि याच्यामध्ये भारतातले जे 2 ठिकाणं समाविष्ट झालेली आहेत तर त्यांची नावं आहेत मयूरभंज आणि लडाख. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि यानंतर आता आपण आपल्या PDF बद्दल माहिती घेऊया. तर आपल्या PDF ऑगस्टपासून फेब्रुवारीपर्यंत तयार आहेत. ज्यांना खरेदी करायच्या त्यांनी 9356715633 या क्रमांकावर संपर्क करायचा आहे.
आणि यानंतर आता आपण कालचे जे प्रश्न आहेत त्यांचं रिव्हिजन करूया. काल पहिला प्रश्न विचारला होता टेक्सास विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला किंवा देण्यात आला, तर तो नवीन जिंदाल यांना देण्यात आला आहे. दुसरा प्रश्न होता आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष कोण बनले, तर ते अजय सिंग बनले. तिसरा प्रश्न होता ब्रिक्स बँकेच्या अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला, तर त्यांचं नाव आहे डिल्मा रौसेफ, ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्ष आहेत त्या. चौथा होता 2021 मध्ये स्थापन झालेल्या रस्ते आणि बुद्धिमान वाहतूक व्यवस्थेवरील भारत रशिया कृती गटाची पहिली बैठक कुठं झाली, तर ते नवी दिल्लीला झालेली आहे. नंतर पाचवा प्रश्न काय होता आशियाई हॉकी महासंघाची ॲथलीट अँबॅसिडर कोण बनली, तर ते सलीमा टेटे बनलेली आहे. सहावा प्रश्न विचारला होता की ऑस्ट्रेलियन राज्य न्यू साऊथ वेल्सचे पहिले भारतीय वंशाचे वित्तमंत्री कोण बनले, तर ते डॅनियल मुखी आहेत. सातवा प्रश्न होता यार्स हे कोणत्या देशाचं आंतरखंडी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, तर ते रशियाचं आहे. त्याने त्या क्षेपणास्त्राला घेऊन युद्धसराव सुरू केला आहे. आठवा प्रश्न होता ओडिसामधील रिकामी जागा या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेली अग्निवीरांची पहिली तुकडी भारतामध्ये नौदलामध्ये दाखल होणार आहे, तर ती जागा विचारली होती कोणत्या ठिकाणी प्रशिक्षण झालं, तर ते INS चिल्का आहे. नंतर नववा प्रश्न होता की या ठिकाणी म्हणजेच INS चिल्का या ठिकाणी अग्निवीरांची पहिली पासिंग आउट परेड झाली, त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट महिला अग्निवीर म्हणून जनरल बिपिन रावत ट्रॉफी कोणाला प्रदान करण्यात आली, तर ती खुशी पठानियाला देण्यात आली. आणि 10वा प्रश्न होता रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य, तर ते उत्तराखंड आहे. आपण मागेच ते स्लाइडमध्ये पाहिले. आणि आता आपण आपला कालचा सराव प्रश्न पाहूया. तर त्याच्यामध्ये आशियाई हॉकी महासंघाकडून 2022 वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला असं विचारलं होतं आणि उत्तर आहे सलीमा टेटे. पर्याय क्रमांक 3 तुम्ही सगळ्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर आजचा प्रश्न आहे टाइम मासिकानं 2023 वर्षासाठी जाहीर केलेल्या 50 ठिकाणांच्या वर्ल्ड्स ग्रेटेस्ट प्लेसेसच्या वार्षिक यादीमध्ये किती भारतीय ठिकाणांचा समावेश आहे, तर त्याच्यामध्ये ज्या ठिकाणांचा समावेश असेल त्या ठिकाणी तुम्हाला योग्य उत्तर द्यायचं आहे. तर पर्याय आहेत पहिला 1, 2, 3 आणि 4 ठिकाणं. योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. आणि याचबरोबर आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.